ओम. चला, आपण एका अशा दिव्य प्रवासाला सुरुवात करूया, जो आपल्याला आदिशक्तीच्या 10 महान रूपांच्या म्हणजेच दशमहाविद्यांच्या मूळ ज्ञानापर्यंत घेऊन जाईल. ही केवळ एक कथा नाही, तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांनी उलगडलेलं एक रहस्य आहे. डोळे मिटून कल्पना करा त्या शांत पवित्र वातावरणाची, जिथे कृष्णा नदीचा शांत प्रवाह वाहतोय आणि त्या काठावर शिष्यगण आपले गुरु साक्षात श्रीपाद प्रभू यांच्या चरणी बसले आहेत. प्रत्येकाच्या मनात ज्ञानाची आस आहे आणि अशाच एका शांत पवित्र क्षणी एका जिज्ञासू शिष्याच्या, शंकर भटाच्या मनात एक प्रश्न उमटतो आणि त्याच्या त्या एका प्रश्नाने जणू ज्ञानाचा महासागरच उचंबळून येतो. श्रीपाद प्रभूंच्या मुखावर एक मंद ज्ञानमय स्मित उमटतं. ते हे गहन ज्ञान देण्यासाठी तयार होतात, पण ते थेट नावांची यादी सांगत नाहीत, तर सुरुवात करतात एका प्राचीन कथेपासून, जिथे या ज्ञानाची मुळं दडलेली आहेत. प्रभू सांगतात की या ज्ञानाच्या मार्गावर सर्वात आधी पाऊल ठेवलं होतं महान अगस्त्य ऋषींनी आणि त्यांच्या पत्नी लोपमुद्रा यांनी. ही कथा आहे त्यांच्या दिव्य मिलनाची, त्यांच्या साधनेची. ही काही साधीसुधी विवाहाची कथा नाही, तर 2 आत्म्यांच्या आध्यात्मिक मिलनाची गाथा आहे. अगस्त्य ऋषींच्या आशीर्वादानेच विदर्भ राजाला कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव लोपामुद्रा. आणि जेव्हा ती मोठी झाली तेव्हा स्वतः वृद्ध अगस्त्य ऋषींनी तिच्याकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. सगळेच चिंतेत पडले, पण लोपामुद्रेने ठामपणे सांगितलं, माझा जन्म त्यांच्यासाठीच झाला आहे. विचार करा, एका क्षणात राजवैभव सोडून ती वल्कल परिधान करून त्यांच्यासोबत तपोवनात निघून गेली. तिथे ते केवळ पती-पत्नी नाही, तर एकमेकांचे गुरु बनले. पण त्यांच्या मिलनासाठी लोपामुद्रेने एक दिव्य अट ठेवली होती. ती म्हणाली, जेव्हा आपण कठोर तपश्चर्या करून शिवासारखं दिव्य तेज प्राप्त कराल, तेव्हाच मी तुमच्याशी एकरूप होईन. ही अट होती एका दिव्य मिलनाची, एका महान शक्तीच्या जागृतीची. आणि अगस्त्य ऋषींच्या तपाचं सामर्थ्य, अहो ते इतकं प्रचंड होतं, इतकं अकल्पनीय होतं, की त्यांनी आपल्या तपोबलाने तो अथांग विशाल समुद्र आपल्या कमंडलूत सामावून घेतला आणि एकाच क्षणात, एकाच घोटात पिऊन टाकला. असा होता त्यांचा महिमा. आता या पायावर प्रभू मूळ रहस्याचा दरवाजा उघडतात. ते आदिशक्तीच्या 10 वैश्विक शक्तींचं, त्या दशमहाविद्यांचं एक एक करून दर्शन घडवतात. सर्वात प्रथम महाकाली, जी काळालाही नियंत्रित करते. काजळासारखी काळी, सर्व विद्यांची आदिदेवता. हीच ती शक्ती आहे जी आपल्या आतल्या भयाचा आणि अज्ञानाचा नाश करून आपल्याला निर्भय बनवते. दुसरी शक्ती आहे तारा, जी आपल्याला या भवसागरातून तारते, म्हणून तिचं नाव तारा. तिला नील सरस्वती असंही म्हणतात. ही देवी भक्तांना सर्व दुःखांपासून मुक्त करते आणि वाणीची सिद्धी देऊन परममुक्तीचा मार्ग दाखवते. हे रूप अत्यंत गूढ आणि रहस्यमयी आहे. छिन्नमस्ता, जिने स्वतःचंच मस्तक छाटलं आहे. हे जीवन, मृत्यू आणि त्या वैश्विक त्यागाचं प्रतीक आहे, ज्यातून सृष्टीचं पोषण होतं. हे रूप आपल्याला शिकवतं की त्यागाशिवाय नवनिर्मिती शक्य नाही. ह्या देवीचं नाव आहे षोडशी, जिला त्रिपुर सुंदरी असंही म्हणतात. आणि तिचं हृदय अगदी लोण्यासारखं कोमल आहे. ती खूप दयाळू आहे आणि तिच्याकडे आलेल्या साधकांचं ज्ञान आणि त्यांच्या सर्व योग्य इच्छा ती तात्काळ पूर्ण करते. आता दर्शन घेऊया त्रिभुवनाची राणी भुवनेश्वरीचं. हे संपूर्ण विश्व, हे 14 भुवन तिच्यातूनच निर्माण होतात आणि प्रलयकाळी तिच्यातच विलीन होतात. तिची उपासना साधकाला ब्रह्मांडाचं ज्ञान देते. ही आहे त्रिपुर भैरवी, भगवान नरसिंहांची अभिन्न शक्ती. तिची शक्ती इतकी प्रचंड आहे की ती महाकालाच्या क्रोधालाही शांत करू शकते. प्रभू तर म्हणतात, माझ्यानंतर येणारा नृसिंह सरस्वती अवतार हा महायोग्यांसाठी त्रिपुर भैरवी आणि कालभैरवाचंच संयुक्त रूप असेल. हे रूप आहे धूमावतीचं, विधवा देवी, उग्रताराचे एक रूप. तिची उपासना साधकांचे सर्व संकट आणि दारिद्र्य नष्ट करते आणि अमाप ऐश्वर्य देते. हे रूप शिकवतं की प्रत्येक अंतामध्ये एक नवीन सुरुवात दडलेली असते. आणि ही आहे बगलामुखी, शत्रूंचा नाश करणारी आणि सर्व संकटांचं निवारण करणारी शक्ती. प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि परशुरामांसारख्या अवतारांनीही संकट निवारणासाठी तिचीच आराधना केली होती. तिची कृपा शत्रूंची वाचाच स्तंभित करते. 9वी शक्ती आहे मातंगी,
जी ऐहिक सुखाची देवी आहे. गृहस्थ जीवनाला सुखी करून पुरुषार्थाच्या सिद्धीकडे नेणारी हीच ती शक्ती. ती कला, संगीत आणि ज्ञानाचीही अधिष्ठात्री देवी आहे. आणि शेवटचं 10वं स्वरूप आहे कमला, कमळावर बसलेली सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य देणारी देवी. साक्षात लक्ष्मीचंच हे रूप जीवनात प्रत्येक प्रकारची विपुलता घेऊन येतं. एवढ्या सगळ्या महान शक्ती यांची उपासना सामान्य माणसाने कशी करायची? हाच प्रश्न आपल्याही मनात येतो नाही का? आणि आता प्रभू या सर्व शक्तींना प्राप्त करण्याचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी मार्ग सांगतात. प्रभू सांगतायत, या दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवीची आणि तिचा प्रभू अनघ यांची अर्चना करा. हे व्रत, जे अनघाष्टमी म्हणून ओळखलं जातं, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीला केल्याने अष्टसिद्धींची प्राप्ती होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. किती सोपा मार्ग! आणि शेवटी गुरुदेव त्या पवित्र माध्यमाचं रहस्य उलगडतात, ज्यात हे सगळं ज्ञान सामावलेलं आहे. तो केवळ एक ग्रंथ नाही, तर एक जिवंत ऊर्जास्त्रोत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. आता या ग्रंथाबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे का? एक असा नियम जो आपल्या कर्माशी थेट जोडलेला आहे. जर कोणी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे या ग्रंथाची निंदा केली, तर त्याचं सर्व पूर्व पुण्य धर्मदेवता काढून घेते आणि ते पुण्य एखाद्या श्रद्धावान गरीब भक्ताला देते. अशा प्रकारे तो श्रद्धावान भक्त भाग्यवंत होतो आणि निंदक दरिद्री. हा अक्षरशः सत्यग्रंथ आहे. प्रभू म्हणतात, हा ग्रंथ म्हणजे नुसती अक्षरं नाहीत, नुसता कागद नाही, हा सजीव महाचैतन्याचा प्रवाह आहे. तुम्ही पारायण करत असताना तुमच्या नकळत माझ्याशी तुमचा भावसंबंध जुळतो. या ग्रंथाला केवळ देवघरात ठेवल्यानेही त्यातून निघणारी शुभ स्पंदनं घरातील दुष्ट शक्तींना आणि दुर्दैवाला पळवून लावतात. आणि याच शक्तिशाळी वचनाने आपण हे समजून घेऊया की हा केवळ एक ग्रंथ नाही, तर साक्षात चैतन्याचा वाहता झरा आहे, जो साधकाला थेट गुरूंच्या कृपेपर्यंत पोचवतो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.